आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य ते समन्वय साधावा असं आवाहन मुंबई पालिकेने केलं आहे। तर मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे शाळा सोडताना शाळा प्रशासनाने काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। भारतीय हवामान खात्याने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे आणि अनुषंगाने शाळा सोडताना शिक्षकांनी संबंधित पालक प्रतिनिधी यांना कळवून व आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य तो समन्वय साधावा असं आवाहन करण्यात आलंय। मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळेच मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी साचलंय, शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे, सध्या मुंबईतली काय स्थिती आहे? खरं तर काल रात्रीपासून सुरू झालेला हा मुसळधार पाऊस आहे अद्याप थांबलेला नाहीये। काही वेळापूर्वीच हवामान खात्याने रेड अलर्ट हा मुंबई आणि उपनगरासाठी जारी केलेला आहे। त्या अनुषंगाने आता मुंबई महानगरपालिकेने शाळांना देखील सुट्टी दिलेली आहे। त्याचबरोबर शाळा असेल किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, जनता असेल, यांनी योग्य लोकप्रतिनिधी असतील यांनी योग्य तो समन्वय ठेवला पाहिजे। जिथे गरज आहे तिथे मदतीसाठी गेलं पाहिजे, कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं असे आदेश देखील प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं असेल तर मुंबई मध्य रेल्वे असेल म्हणजे सेंट्रल रेल्वे असेल, याच्या 60 लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत या रद्द करण्यात आल्या आहेत, म्हणजे 60 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत। प्रवासी सकाळी जे कामावर आले आहेत त्यांच्या आता जाताना हाल होताना पाहायला भेटणार आहेत। खरं तर हा पाऊस जर या येणाऱ्या 1-2 तासामध्ये जर कमी झाला, या पावसाचा प्रमाण जर कमी झालं तर कदाचित रेल्वे सेवा ही सुरळीत होऊ शकते। मात्र अद्यापही रेल्वे सेवा ही 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे आणि त्याचा पूर्ण परिणाम जो आहे हा आता जो प्रवासी जो चाकरमानी ऑफिस मधून निघणार आहे घरी परतायला त्याच्यावर होणार आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकतो, मी सध्या शिवाजी पार्क इथे आहे, दादरमधील दादर चौपाटी या ठिकाणी आपण पाहू शकतो काही जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, हे इथे समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत। खरं तर आज दुपारी हाय टाईड देखील होती आणि या हाय टाईडचा आनंद घ्यायला पण बरीच गर्दी इथे जमली होती। त्यानंतर आपण पाहू शकतो हा खवळलेला समुद्र पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतील किंवा एकंदर सर्व मुंबईकर असतील हे इथे आनंद घेण्यासाठी दादर चौपाटीवर आलेले पाहायला मिळतात। मात्र एकीकडे प्रशासन ओरडून सांगत आहे की सतर्कतेचा इशारा आहे, त्याचबरोबर महत्त्वाची कामं असतील तरच बाहेर पडा। मात्र मुंबईकर आहेत ते या पावसाची मजा घेण्यासाठी रस्त्यावर उतरलेली, चौपाट्यांवर उतरलेली पाहायला मिळत आहे। नक्कीच चेतन, तर मुंबईतल्या पावसासंदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी अशीच घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।